नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर शिवानी गोखले यांनी लिहिलेली एक रचना सादर करत आहे. खूप सुरेख रचना आहे. मंगेश पाडगावकरांना विनम्र अभिवादन करून त्यांनी ही रचना केलेली आहे आणि शीर्षक आहे आई. पण त्यापूर्वी महत्त्वाची सूचना, आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्यांनी लेखिकेला आणि मला खूप आनंद होईल जर तुम्ही लाईक एक छोटासा दिलात तर, आणि कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा. चॅनेलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद. ऐकूया आपण. कवयित्री आहे शिवानी गोखले आणि शीर्षक आहे आई. आई. आई म्हणजे आई असते. महाचिवट मायाळू बाई असते. नाऊ माखू घालून, काऊ चिव करून, शी शिव सर्दी पडसं सगळी दुखणी काढून, हाताचा पाळणा, डोळ्यांची निरांजनं, कसरत करत सांभाळत एकूण एक व्यवधान. हिरकणीच असते मम्मी, नाही तर मग माई असते. हिरकणीच असते मम्मी, नाही तर मग माई असते. थोडी तरी स्पेस दे ग आई. नॉक करून यायची तुला सवयच नाही. अगं, सारखा सारखा काय तू करतेस ग फोन? सारखा सारखा काय तू करतेस ग फोन? का सांगू माझ्याबरोबर आहे नेमकं कोण? का सांगू माझ्याबरोबर आहे नेमकं कोण? हीच तर तिला घेऊन कोसळणारी खाई असते. हीच तर तिला घेऊन कोसळणारी खाई असते. नको असतो तिला तुमचा थोडासाही वेळ. नको असतो तिला तुमचा थोडासाही वेळ. जाणून असते वेळेचा तीही सारा खेळ. जाणून असते वेळेचा तीही सारा खेळ. नको तिला क्रेडिट कार्ड, शोफर ड्रिव्हन कार. नको तिला क्रेडिट कार्ड, शोफर ड्रिव्हन कार. थोडं हळू बोलून पहा, खुलून जाईल फार. थोडं हळू बोलून पहा, खुलून जाईल फार. म्हणेल थोडं खा ग राणी, किती तुला घाई असते. म्हणेल थोडं खा ग राणी, किती तुला घाई असते. आता नको कटकट आई, संध्याकाळी बोलू. आता नको कटकट आई, संध्याकाळी बोलू. सकाळच्या वेळी रोजचा वाद नको. सकाळच्या वेळी रोजचा वाद नको घालू. म्लान होऊन फुरक गटून खोलीत जाऊन बसते ती. म्लान होऊन फुरक गटून खोलीत जाऊन बसते ती. संध्याकाळी लेकरू येतं पण आता नसते ती. संध्याकाळी लेकरू येतं पण आता नसते ती. आई 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 ग. आई म्हणजे आई असते. थोपटून थोपटून जोजवणारी सरलेली अंगाई असते. थोपटून थोपटून जोजवणारी सरलेली अंगाई असते. धन्यवाद. कवयित्री आहेत शिवानी गोखले आणि सादर करती आरती गुप्ते.